स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। आपल्याला उद्या नरक चतुर्दशी आहे। आपल्याला 2-3 उपाय छोटे छोटे सांगणार आहे, ते तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून आपलं आयुष्य, आरोग्य, संपत्ती, समृद्धी सगळं काही नेहमीप्रमाणे वाढलं पाहिजे। यासाठीच माझा प्रयत्न असतो आणि यासाठीच माझा उपाय तुम्हाला सांगणं असतं की काय काय आपल्याला कुठल्या दिवशी नेमकी काय काय करायचं आहे। नरक चतुर्दशी दिवशी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं आहे। त्याची वेळ तुम्हाला सांगते 4 ते 6:41। सकाळी 4च्या आधी केली तरी चालेल। ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 4 आहे, तो केला तरी चालेल। आणि 4 ते 6:45 या वेळामध्ये तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे। आंघोळ करताना आपल्या लहान मुलं, आपल्या घरातले पती सगळ्यांना वासाचं तेल लावायचं, त्याच्यावर उटणं लावायचं। आपलं जर केंद्रातलं पंचगव्य असेल ते पाण्यात घालायचं, किंवा पंचगव्य ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी थोडंसं गोमूत्र पाण्यात घालायचं। गोमूत्र ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी गुलाबजल पाण्यात घालायचं किंवा गंगाजल पाण्यात घालायचं। लक्षात घ्या, पंचगव्य, गंगाजल, गुलाबजल हे तिन्ही नसेल तर चिमूटभर पिवळी हळद आपली जी असते ती हळद, कुणी लहान मुलांच्या ह्याच्यात मीठ, नजर उतरण्यासाठी मीठ घातलं जातं। आपला गुरु स्ट्रॉंग होऊन आपली संपत्ती वाढावी म्हणून हळद घातली जाते। आपला चंद्रमा, मन स्थिर राहण्यासाठी 1 चमचा दूध घातलं जातं। मग उद्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला ह्यातलं काही ना काही घालून आंघोळ करायची आहे। आणि निम्मी आंघोळ झाली की आपल्या मुलांना, आपल्या पतीला, जे कोणी तुमच्या घरात मेंबर्स असतील त्यांना ओवाळायचं आहे आणि मग उरलेली आंघोळ त्यांना करायला सांगायची आहे। सुरुवातीचे 4-5 तांबे आपण घालायचे, अशी ही पद्धत असते। म्हणजे हे सुरुवातीची आपली अभ्यंग स्नानाने उद्या सुरुवात होणार आहे। त्यानंतर आपली आंघोळ झाली, डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे। आंघोळ आपली झाली की आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिला दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे। दुसरा दिवा आपल्याला देवाची पूजा करून देवापाशी लावायचा आहे। तुळशीपाशी लावले की लगेच दारामध्ये दिवे लावायचे आहेत। आकाश कंदील, लाईट माळा जे काही आहे, एकदम प्रज्वलित घर आपलं सुशोभित झालं पाहिजे। एकदम सुंदर वातावरण निर्मिती करायची। आणि मी काल तुम्हाला जो तुरटीचा स्प्रे सांगितला आहे घरामध्ये, का सकाळच्याच व्हिडिओमध्ये मला वाटतं सांगितलंय, तो सगळीकडे स्प्रे करायचा आहे। किंवा मग आपल्याकडे जो गुलाब अत्तर असतं ते सगळीकडे थोडंसं शिंपडायचं, जेणेकरून घरामध्ये सुगंध पसरला पाहिजे। धूप लावा, गुलाब धूप लावा, जे काही तुमच्याकडे लोबान धूप असेल, जे असेल तुमच्याकडे जे असेल ना त्यानं तुम्ही घर सुगंधी करा। घर सुगंधित करण्याला खूप महत्त्व आहे। त्याचप्रमाणे दारामध्ये छानशी रांगोळी काढा, दारामध्ये रांगोळी काढा। त्याचप्रमाणे उंबऱ्याला हळदीचं लेपन करा, त्याच्यावर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। दरवाजा स्वच्छ पाण्याने आणि गोमूत्राने पुसून घ्यायचा आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। प्लॅस्टिकचे जे शुभ लाभ येतात ते लावलेत तरी चालेल, काही हरकत नाही। दिवाळी आहे, सजवावं वाटलं सजवा। तोरण लावायचं आहे, आंब्याचं तोरण लावा, आंब्याच्या पानांचं लावा, अशोकाच्या पानांचं लावा, किंवा झेंडूचं तोरण लावा, किंवा मग आर्टिफिशियल जे असतात आपली कवड्यांची तोरणं जी आहेत ती लावा। जे काही तुम्हाला लावावंसं वाटेल ते लावा, मात्र अवश्य लावा। अशा प्रकारे सुशोभित घर झाल्यानंतर देवापाशी आपल्याला बसायचं आहे आणि तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे। 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, त्याची तुम्हाला यथासांग पूजा करायची। यथासांगचा अर्थ ते नाणं आधी धुवून घ्यायचंय, त्या नाण्यावर एक सुपारी ठेवायची आहे। धुवून घेतल्यानंतर म्हणजे स्नान घातल्यानंतर एक सुपारी ठेवायची, हळद लावायचे, त्याला कुंकू लावायचं, त्याला अक्षता व्हायच्या आणि तुम्हाला 3 माळा जप करायचा आहे। कुठल्या कुठल्या ते तुम्हाला सांगते। पहिली माळ आहे ती आपल्या गुरूंची, श्री स्वामी समर्थ। दुसरी माळ आहे ती ओम श्री महालक्ष्मी नमः, किंवा कमले कमलालय म्हणजे जो कमलात्मक मंत्र आहे त्याची, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि तिसरी जी माळ आहे ती आपल्याला दत्तगुरूंची किंवा मग तुमच्या कुलदेवीची, मी तर कुलदेवीची करते म्हणून तुम्हाला सांगेन की तिसरी माळ कुलदेवीची। म्हणजे पहिली माळ जी आहे ती गुरूंची, दुसरी माळ आहे ती श्री महालक्ष्मी नमः, आणि तिसरी माळ जी आहे ती आपल्याला आपल्या कुलदेवीची। कुलदेवी माहित नसेल तर काय कराल, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। हे तिन्ही जप झाल्यानंतर ही जी आपली 1 रुपया आणि जे नाणं आहे ते तुम्हाला कुलदेवीच्या चरणांशी किंवा लक्ष्मीच्या चरणांपाशी दिवसभर उद्या ठेवायचं आहे।
आणि ते तुम्हाला लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मी पूजनात घ्यायचं आहे। लक्ष्मी पूजनात घेऊन हे 1 रुपयाचं नाणं तिजोरीत आपल्याला लाल कपड्यामध्ये हे सुपारी आणि नाणं बांधून ठेवायचं आहे। याच्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा वरद हस्त राहील आणि घरामधलं जे वातावरण आपण म्हणतो ते मंगलमय होऊन घरामध्ये अडीअडचणी कमी येतील। कारण नरक चतुर्दशी दिवशी केलेला हा उपाय आहे। हा उपाय प्रत्येकाने 1 रुपयाच्या नाण्याचा नक्की करा। जर तुमच्याकडे व्यवसायाचं ठिकाण वेगळं असेल आणि तुम्हाला घरातलं वेगळं असेल तर तुम्ही 1-1 रुपयाची 2 नाणी 3 नाणी आणि त्याच्यावर 3 सुपाऱ्या अशी पूजा करून प्रत्येक ठिकाणी सुद्धा हे ठेवू शकता। 3 मंत्र हे म्हणायचेच आहेत। तिन्ही मंत्र म्हटल्यावर जर तुम्हाला खरंच वेळ असेल, उद्या जर वेळ असेल तर श्री सुक्ताचे 11 पाठ उद्या तुम्हाला करायचे आहेत। उद्या पण आणि परवा पण 11 किंवा 16 खूप महत्त्व आहे। 16 पाठाला तर अत्यंत जास्त महत्त्व आहे। उद्या पण आणि परवा पण दिवाळीचे 3-4 दिवस तुम्हाला जर श्री सुक्त 16 वेळा जमलं, मी तर 16 वेळा म्हणणार आहे फलश्रुती सहित, किंवा मग 15 वेळा तुम्हाला नुसतं म्हणायचं आहे, 16व्या वेळा फलश्रुती म्हणायची आहे। अशा पद्धतीने फलश्रुती सहित तुम्हाला हे करायचं आहे, श्री सुक्ताचा पाठ करायचा आहे। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। विष्णू गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे। संध्याकाळी रामरक्षा म्हणायची आहे। उद्यापासून 5 दिवस रोज म्हणत नसाल तरी जमत नसेल मोबाईलला लावून द्या आणि तेव्हा उदबत्ती लावायची। उदबत्ती लावून त्याची जी रक्षा आहे ती घरातल्या सगळ्यांना लावायची। तारक मंत्र 5 दिवस ओळीनं नसेल रोज होत, ह्या 5 दिवसात दिवाळीच्या रोज म्हणायचा 11 वेळा। एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा। हे पाणी सगळ्यांना प्यायला द्यायचं। हे 5 दिवस लक्ष्मी माता जागृत असते, देवी देवता जागृत असतात। जितकी सेवा करता येईल, कामं सांभाळून जितकी करता येईल, मी सांगितली तेवढी सगळीच केली पाहिजे असं मी म्हणत नाही। 11 वेळा तारक मंत्र जमला एकदा म्हणा, पण या ज्या सगळ्या सेवा आहेत या सेवा करा। या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडतील आणि अध्यात्मामध्ये जितकी आपण प्रगती करू, प्रगतीचा अर्थ काय, अध्यात्मामध्ये 1-1 पायरी आपल्याला पुढे जायचं आहे। अजून आपण सगळे खालच्या पायरीवर आहोत। जितक्या सेवा लक्ष्मीच्या घडतील, कुलदेवीच्या घडतील, आपल्याकडून गणपती बाप्पाच्या घडतील, जेवढ्या सेवा आपल्याकडून स्वामी महाराजांच्या घडतील, तेवढ्या आपल्या आयुष्यामधले 1-1 ग्रह स्ट्रॉंग होणार आहेत। बघा तुम्ही, प्रत्येक शनिदेवाची म्हणजे शनी ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी शनीची आपल्याला सेवा करावी लागते। शुक्र ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी लक्ष्मीची सेवा करावी लागते। गुरु ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी गुरूंची सेवा करावी लागते। म्हणजे प्रत्येक ग्रहाला एक देवी देवता आहेत आणि त्यांची सेवा आपण केली। शंकर भगवानांचे आपले आरोग्य आयुष्य यासाठी आपल्याला सेवा करायची असते। शंकर भगवानांना तर फक्त 1 लोटा पाणी तुम्ही द्या, ते अगदी खुश असतात। आणि संपत्ती जर वाढवायची असेल तर तुम्ही येणाऱ्या सोमवारपासून 1 लोटा जलामध्ये तुम्हाला थोडं अत्तर घालायचं आहे रोज आणि ओळीनं 43 डेज म्हणजे 43 दिवस हा उपाय करायचा आहे। नाही तुमच्या आयुष्यात बदल झाला तर मला सांगा। सोमवारपासून सुरुवात करायची आणि ओळीनं 43 दिवस, मधले पिरियडचे दिवस सोडून द्यायचे। मंदिरात जाऊन हा उपाय करायचा। घरचं पाणी, घरचा तांब्या, घरातलं अत्तर कोणतंही चांगल्या क्वालिटीचं त्यामध्ये घालायचं आणि तो लोटा आपल्याला महादेवावर सोडून यायचा आहे। महादेवाची पूजा करायची। 43 दिवसात जीवनामध्ये तुमच्या चौपट वाढ होईल। म्हणजे तुमच्या व्यवसाय, धंदा, नोकरी काय जे असेल, जे मागणं तुम्ही मागाल तुम्हाला भोलेनाथ दिल्याशिवाय राहणार नाहीत। इतका सुंदर हा उपाय आहे। आणि दिवाळीच्या दिवसात मी हे उपाय का सांगते, इतर वेळेस का नाही, तर या दिवसांमध्ये सुरू केलेले उपाय हे पूर्ण होतात। या दिवसामध्ये सुरू केलेले जप मंत्र हे सिद्ध होतात आणि आपल्याला त्याचा खूप आयुष्यामध्ये फायदा सुद्धा होतो। त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेकरी जोडा। हे व्हिडिओ जे असतात ते जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। म्हणजे तुम्ही एक सेवेकरी जोडल्यासारखंच आहे की प्रत्येकापर्यंत ही माहिती पोहोचावी अशी माझी इच्छा असते। आणि आपले सबस्क्रायबरच्या मनाने आपले व्ह्यू कमी आहेत, त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ शेअर कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल तरच तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती पोहोचेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि चॅनलला म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर। आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।